नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताय ना? करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. त्याआधी मी जे सांगतोय ते नक्की ऐका. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बनवताना काय प्रॉब्लेम येणार नाही. तर नंबर 1, अलाइट मोशन. अलाइट मोशन मोडीपैकी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि कोणी अलाइट मोशन वापरायला आत्ताच सुरू केलं असेल किंवा कोणाला शिकायचं असेल अलाइट मोशन वापरायला, तर त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, तो तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटू. नंबर 2, बिटमार्क आणि शेक इफेक्ट. तर बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. नंबर 3, मटेरियल. तर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. तर त्यावर मी मटेरियल देत असतो. जर एडिटिंग करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि बिटमार्क आणि शेक इफेक्टला व मटेरियलला, आपल्या मटेरियलला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड नसतोय, त्यामुळे एक लाईक तर बनतोच ना. चला तर वेळ न घालवता चालू करू. ॲपची गरज व अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलाइट मोशन ॲप तर तुमच्याकडे असेलच, आणि मी टेलिग्रामवरती त्याची लिंक दिली पण सुद्धा आहे. तर तुम्हाला VN ॲप लागणार आहे. तर VN ॲपची लिंक, जर तुम्हाला VN ॲपची लिंक पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. मी टेलिग्राम चॅनलवरती VN ॲपची लिंक दिलेली आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे VN ॲप ओपन केल्यानंतर इथे होममध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक आयकॉन दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वरती स्कॅनरचं ऑप्शन दिसून येईल. त्या स्कॅनरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर स्कॅनरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वरती ते ऑप्शन दिसून येईल व्हिडिओज, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ॲड करून घ्यायचा आहे, तर तो फोटो न सिलेक्ट करायचा. तर सगळ्यात आधी तुम्हाला मी हा QR कोड दिलेला आहे. तर हा QR कोड तुम्हाला इथे टेलिग्रामवरती भेटून जाईल, किंवा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल याची लिंक. तर डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला ही इमेज क्लिक करायची आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ टेम्पलेट दिसून येईल. तर त्यानंतर तुम्हाला ते खाली यूज टेम्पलेट नावाचं ऑप्शन दिसून येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पण फोटो ॲड करून घ्यायचा आहे तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते खाली नेक्स्टचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला ते एक्सपोर्ट, तर इथे गाणं दुसरं लागलेलं आहे. तर आपल्याला अलाइट मोशनमध्ये हा व्हिडिओ टाकायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथे वरती ॲरोचं ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे याची रेझोल्युशन 720, तुम्हाला जेवढी पण पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता, जसं तुमचा मोबाईल सपोर्ट करत असेल तसा. तर जास्त करून 720 वरतीच ठेवा. तर खाली एक्सपोर्टचं ऑप्शन दिसून येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ सेव्ह झालेला आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपलं अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टचं ऑप्शन दिसून येईल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही बिटमार्क प्रोजेक्ट लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसेल, तर त्यावर जायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो व्हिडिओ ॲड केला तो व्हिडिओ एक्सपोर्ट केला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्लिक करून 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून जायचं आहे.
तर त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ते साऊंडचं ऑप्शन दिसून येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर साऊंड तुम्हाला इथे 0 करून द्यायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे 8.24च्या बिटला आल्यानंतर तुम्हाला इथे हा फोटो कट करायचा आहे. तर कट केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक्सपोर्टचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह नावाचं ऑप्शन येईल. तर या सेव्ह नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपला व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल व तुम्ही इंस्टाग्रामवरती पोस्ट करू शकता. तर आत्ता सध्या इंस्टाग्राम ट्रेंडिंग ऑडिओ चालू आहे. तर तुमचे व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बनवून तुम्ही इंस्टाग्रामवरती शेअर करू शकता. आणि आपल्या YB क्रिएशन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो, कारण आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नसतोय. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.